आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षेची पद्धत भोंदू खरातसाठी वापरावी। खरातला महाराष्ट्रातल्या सर्वात उंच इमारतीवरनं ढकलून दिलं पाहिजे, आमदार अभिजित पाटील यांची मागणी। अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते। भोंदू अशोक खरात मुली पुरवत होता, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। जालना विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलेले आमदार अर्जुन खोतकरांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली। राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल आणि तटकरेंनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप। बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेलनं काढले, रोहित पवारांचा आरोप। आसाममध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 ते 3 सभा पार पडणार। विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार। आसामसोबतच पश्चिम बंगाल, केरळ राज्यात देखील टप्प्याटप्प्यानं मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे असणार। पुढच्या निवडणुका एकतर्फी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन। आपल्याला विरोधकांची जागा भरून काढायची आहे, सध्या निवडणुका नसल्यामुळे पक्षाची कामं करण्याच्या सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस। मराठी भाषकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा। अमेरिकेतील जनतेनं रस्त्यावरती उतरल्याबद्दल अभिनंदन करायला हवं, राऊतांचं वक्तव्य। तर डोनाल्ड ट्रम्प इतर देशात गुलाम नेमतात, त्यांना कोणी मित्र नाही, राऊतांची टीका। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। मुंबईत चारकोपमध्ये सिलेंडरसाठी लोकांची रांग। काल सिलेंडर न मिळाल्यामुळे लोकांनी गोंधळ घातला होता। कोल्हापुरातील संदीप गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर लोकांचा गोंधळ। पोलीस घटनास्थळी दाखल। रिकामे सिलेंडर घेऊन लोकांनी एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी केली। नागपुरातील प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप बंद। पुरवठा होत नसल्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून एलपीजी पंप बंद। एलपीजी पंप बंद असल्यामुळे शहरातील रिक्षाचालकांना मोठा फटका। अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। तपासात अंबानी कुटुंबाचे औपचारिक जबाब नसले तरी परिणाम नाही, एनआयएची माहिती। वाजे आणि इतरांविरोधातील गुन्हे सिद्ध करण्यासाठी अंबानींचा जबाब महत्त्वाचा नाही, एनआयएचं स्पष्टीकरण। भोंदू ऋषिकेश वैद्याचा धार्मिक पूजेसाठीच्या साहित्याचा मागणी अर्ज न्यायालयानं फेटाळला। आपण धार्मिक गुरु असून नित्यपूजेसाठी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला होता। सुरक्षेच्या कारणामुळे सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांचा अर्जाला विरोध। खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांवरती नागरिकांचा रोष। भोंदूगिरी करणाऱ्यांवरती नागरिकांकडून लक्ष ठेवण्यास सुरुवात। पुण्याच्या खेड तालुक्यात भोंदू बाबांना नागरिकांकडून चोप। धाराशिवच्या तुळजापुरात दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट। अल्पवयीन मुलानं भाविकांची फसवणूक केल्याचं उघड। मंदिरात दर्शनासाठी सोडतो असं म्हणत भाविकांची फसवणूक। मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे। पहिल्यांदाच मुंबई पालिकेचं आयुक्तपद महिलेकडे। अश्विनी भिडे आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारणार। राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात झपाट्यानं बदल।